नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय प्रभावी आणि प्राचीन श्रद्धेवर आधारित अनेक भक्तांनी अनुभवलेली अशी एक सेवा. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात 5 रुपयाचे नाणे सिद्ध करून ते तिजोरीत ठेवल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते. हा उपाय जादू नाही, हा उपाय लालसा नाही, तर ही आहे श्रद्धा, सात्विकता आणि नियमबद्ध साधना. हा व्हिडिओ पूर्ण ऐका, कारण मी शेवटी काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे, जे चुकले तर फळ मिळत नाही. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा, नकारात्मक शक्तींचा नाश, धन, समृद्धी व शांतीचा काळ. या दिवशी चंद्राची किरणे अत्यंत शुद्ध आणि प्रभावी असतात. या होळी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला 5 रुपयांच्या नाण्याचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोठे करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 5 रुपयांचे नाणे म्हणजे पंचतत्वाचे प्रतीक, धातूची ऊर्जा आणि लक्ष्मीचे स्थैर्य. हे नाणे नवे किंवा स्वच्छ असावे. जुने, तुटलेले किंवा वाकडे नाणे वापरू नये. हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला 5 रुपयाचे नाणे, पांढरा स्वच्छ कपडा, अगरबत्ती, धूप आणि गूळ किंवा साखर आणि मनामध्ये श्रद्धा लागणार आहे. याशिवाय कुठलाही खर्च नाही. तर हा उपाय आपल्याला फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री चंद्र दिसत असताना करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शांत जागी चंद्रप्रकाश पडेल अशी जागा निवडा. पांढऱ्या कपड्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. अगरबत्ती लावा आणि नाण्यावर चंद्रप्रकाश पडू द्या. नंतर हळू आवाजात किंवा मनामध्ये आपल्याला एक मंत्रजप करायचा आहे. महालक्ष्मीचा हा प्रभावी मंत्रजप आपल्याला करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्रजप आपल्याला कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना मनामध्ये पैसा, लोभ, कर्ज, भीती काहीही मनात ठेवू नका. फक्त एवढंच म्हणा, माझ्या घरात जे आहे ते स्थिर राहो. हा लक्ष्मीचा मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नाणे हे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर हे नाणे आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे नाणे तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. जिथे लक्ष्मीचा वास आहे तिथे आपल्याला हे नाणे ठेवायचं आहे. बाथरूम, बेडरूम किंवा पायाखाली येईल अशा ठिकाणी ठेवू नका. हा अतिशय प्रभावी, सोपा, साधा असा उपाय आहे, परंतु हा उपाय करताना काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. हा उपाय आपल्याला पैशासाठी लालसेने करू नका, कुणालाही दाखवू नका. त्याचप्रमाणे हे नाणे खर्च करू नका. फक्त श्रद्धा मनात ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी ही आपल्या पैशावर नाही तर घरातील वातावरणावर स्थिर होत असते. त्यामुळे आपण हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. तुमची श्रद्धा आणि अनुभव खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये शांतता येते आणि जे आहे ते टिकू लागते. हा चमत्कार नाही, तर हे आपल्या श्रद्धेचे फळ असते. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आहे. जर हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः असं लिहा आणि आपल्या कुटुंबियांना शेअर करा.